तुम्हाला माहितीये का, आज मी गेलो होतो पिशोर कन्नड कोळंबीला, मावशीच्या गावाला आंबे पोते भरून आणायला। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। आईचा फोन आला की आंबे न्यायला आई गेलेली होती कोळंबीला आधी। पटापट पाराकडून घरी आलो। शिव मॅडम सोबत शाळेत जात होता, न्यू ड्रेस घालून घेतला। अश्विनी सोबत सेल्फी काढून घेतली आणि मी निघालो तर शिवची शाळा सुटलेली होती। शिव काय म्हणतो बघूया। नवीन नंतर शिवला लाडीवडी लावला आणि घरी पाठवलं। पटापट गाडीवर बसलो आणि निघालो कोळंबीला। आपली कितीची स्पीड असते ते तर तुम्हाला माहितच आहे, 1000च्या स्पीडने। आता आलो होतो अन्व्यात आणि आता नॅशनल हायवेला छत्रपती संभाजीनगर ते जळगाव खान्देश हा हायवे। आता पोहोचलो होतो सिल्लोड मध्ये। गाडी पुन्हा 1000च्या स्पीडने मी भराडी मध्ये आलो। आडगाव आणि नॅचरल मधला हा पूल, या ठिकाणी नदीला पूर येऊन गेलेला। वेळ न गमावता पटापट आपण सेल्फी काढून घेतली। आता पोहोचलो होतो आडगाव भोसले या ठिकाणी। तर या गावाची ओळख तुम्हाला माहिती आहे का? देशासाठी सेवा करणाऱ्या आर्मी लोकांचं हे गाव आहे बर का। पवन चक्क्या तुम्हाला दिसताय ना, या मावशीच्या शेताजवळ बसवलेल्या आहे। या 15 किलोमीटर अंतरावरून मला दिसत होत्या। आता पिशोरून डायरेक्ट कोळंबीला पोहोचलो, मावशीच्या गावी डायरेक्ट पोहोचलो। घरी पोहोचलो तर आई आणि मावशी फोडत होते आंबे। लोणचं करायचं होतं ना आम्हाला, म्हणून आई एक दिवस आधीच आलेली होती लोणचं करण्यासाठी आणि मी आंबे नेण्यासाठी आलो। मावशी बघा कशी पटापट आंबे फोडत आहे। मावशीची लय प्रॅक्टिस झालेली आहे। मग काय आपण तर नाही फोडून लागले, पण आपण सेल्फी मात्र नक्की काढून घेतली। आता डायरेक्ट पोहोचलो होतो शेतामध्ये मावशीच्या, आणि तो समोर दिसतोय ना आंब्याचं झाड, त्या आंब्याचे आपल्याला आंबे नाही तोडायचे, तर त्याच्या पुढचा एक आंबा आहे, त्या आंब्याचे आपल्याला आंबे तोडायचे पोत भरून। आणि पोत सुद्धा मी घेऊन आलो बर का। हे बघा पोत। या ठिकाणी आपण गाडी उभी करून आंबे आणायला निघालो। पोत पण आपल्या हातात होतं आणि आंबा पण आपल्याला दिसत होता। आंबे तर लय आले आंब्याच्या झाडाला, गेल्याबरोबर आपल्याला पिकलेले आंबे सापडले। मग काय घेतला ना खाऊन। आंब्याच्या झाडाला आंबे तर लय आलेले होते। आई आणि मावशी पण आलेली होती आंबे तोडण्यासाठी हो। मग काय आम्ही पण पटापट आंबे तोडायला लागलो। आंबे खालून तोडता येत नव्हतं म्हणून मी डायरेक्ट पोहोचलो झाडावरती। मी आंबे तोडत होतो आणि मावशी आई आंबे जमा करत होती। जवळ तोवर आंब्याने पोत भरत आलं होतं, पण आई आणि मावशी म्हणे आमचे फोटो काढ। निसर्गमय वातावरण, मागून डोंगर, पुढे आंब्याचे झाड, आईने आणि मावशीने हातात घेतलेले आंबे। मग काय घेतली ना पटापट फोटो काढून मावशीचा आणि आईचे। निघालो मग गाडीच्या दिशेने। मावशीच्या डोक्यावरती अर्धी गोणी आणि माझ्या डोक्यावरती अर्धी गोणी। गाडीजवळ पोहोचलो, वेळ न गमावता गाडीला पोत बांधून घेतलं। घरी आलो तर मावशीन ते पुन्हा आंबे फोडायला लागले। आता निघालो होतो शिवनगरी जळगाव सपकाळा। सिल्लोडून डायरेक्ट पोहोचलो भोकरदनला, कारण गाडीला टाकायच्या होत्या HSRP नंबर प्लेट। आता पोहोचलो होतो मी लक्ष्मी ट्रॅक्टर अँड इम्प्लिमेंट, जाफराबाद रस्त्याने कृष्ण मंगर कार्यालय जवळ। पटापट जुन्या नंबर प्लेट काढून घेतल्या आणि नवीन नंबर प्लेट टाकून घेतल्या। पुढे आलो आणि गाडीत पेट्रोल टाकून घेतलं। आता कुठेच न थांबता डायरेक्ट पोहोचलो मी शिवनगरी जळगाव सपकाळला। घरी आलो तर अश्विनी करत होती स्वयंपाक। श्रुती, शिव, राधिका आंबे खाण्यासाठी पोतडी सोडत होती। चला मग व्हिडिओ इथपर्यंतच। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला फॉलो, लाईक नक्की करा। रामकृष्ण हरी।